नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय मराठी 19वा पाठ धोंडाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। यामधील पहिला प्रश्न आहे, पुढील आकृत्या पूर्ण करा। पहिली आकृती आहे राजूची गुणवैशिष्ट्ये। आपल्याला गुणवैशिष्ट्ये सांगायची आहेत। राजू कसा होता? चाणाक्ष, हुशार, चौकस बुद्धीचा, जिज्ञासू, अतिशय चलाक। राजूला सापडलेल्या धोंड्याची वैशिष्ट्ये ती पुढील प्रमाणे आहेत। हिऱ्यासारखा चमकणारा, फेकल्यावर उड्या मारत जाणारा, फुगीर, खरखरीत, गुळगुळीत व जड, प्रकाश किरण बाहेर फेकणारा, अंगातून विशिष्ट प्रकाशाच्या लहरी सोडणारा, अशा प्रकारे धोंड्याची वैशिष्ट्ये आहेत। 3. शास्त्रज्ञ डॉक्टर कसबे यांनी धोंड्याबद्दल सांगितलेली माहिती। उत्तर, धोंडा हा परग्रहातील सजीव प्राणी आहे। तो मानवापेक्षा बुद्धिमान असतो। प्रजनन क्षमता असल्यामुळे दुसऱ्या धोंड्याची निर्मिती करू शकतो। सजीवांबरोबर तो निर्जीव वस्तूही गिळू शकतो। प्रश्न 2. हे केव्हा घडले? 1. राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली। उत्तर, राजूने फेकलेला नवीन गुळगुळीत धोंडा पूर्वीपेक्षा कमी जोर लावून देखील चेंडूसारखा उड्या मारत गेला। हे घडले तेव्हा राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली। 2. प्रखर प्रकाशातही राजूचे आई बाबा झोपले होते। उत्तर, धोंड्यापासून निघणाऱ्या प्रकाश लहरी राजूच्या आईबाबांच्या मेंदूच्या लहरींशी जुळत होत्या। असे घडले तेव्हा प्रखर प्रकाशातही राजूचे आई बाबा झोपले होते। 3. राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला। उत्तर, धोंड्यापासून एका लहान धोंड्याची निर्मिती झाली। 2 प्रकाशमान धोंडे राजूला स्पष्ट दिसत होते। नंतर धोंड्याचा प्रकाश लुप्त होऊ लागला। असे घडले तेव्हा राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला। प्रश्न 3. राजूला चकाकणारा दगड सापडल्यानंतर राजूची झालेली मनस्थिती याबाबतचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा। उत्तर, राजू रस्त्याने दगड खेळत असताना चकाकणारा दगड रस्त्यात सापडला। त्याने तो भिरकावताच चेंडूसारखा उड्या मारत लांब जाऊन थांबला। तेव्हा राजूला आश्चर्य वाटले। तो त्याने घरी नेऊन टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला। रात्री त्यातून प्रकाश लहरी निघत होत्या व त्यांनी छोट्या दगडाला जन्म दिला। या घटनेची राजूला भीतीमिश्रित गंमत वाटली। सकाळी उठून पाहताच लहान व मोठा 2 धोंडे पाहून त्याचे हृदय धडधडले। दोन्ही धोंडे खिशात टाकून शाळेत नेले। शिक्षक व मित्रांना दाखवले, परंतु त्यांनी ते टाळले असता राजू निराश झाला। तो अस्वस्थ झाला। त्याचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत गेला। शास्त्रज्ञांनी त्या परग्रहावरील धोंड्याचा शोध लावून त्याचे श्रेय राजूला दिले। तेव्हा राजूला आनंद झाला। प्रश्न 4. राजूला दगड सापडल्यापासून त्याला शास्त्रज्ञ भेटेपर्यंत घडलेल्या गोष्टी क्रमाने लिहा। उत्तर, राजूला रस्त्यात गुळगुळीत धोंडा सापडला। राजूने धोंडा घरी आणून टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला। रात्री धोंडा चमकून त्यामधून दुसऱ्या छोट्या धोंड्याचा जन्म झाला। राजूने डॉक्टर घोटे यांचे व्याख्यान शाळेत ऐकले। राजूला बाबांचा व पाटील सरांचा पाठिंबा मिळाला। राजूने ते धोंडे शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल घोटे यांना दिले। प्रश्न 5. चौकसपणा व जिज्ञासू वृत्ती हे गुण तुम्हाला महत्त्वाचे वाटतात का? का ते सांगा। उत्तर, सभोवताली घडणाऱ्या प्रसंग घटना यांच्याविषयी सजग राहून चौकशी करणे, त्यावर प्रश्न विचारणे याला चौकसपणा म्हणतात। आणि ते का घडलं किंवा त्याचे मागे कारण कोणते असेल हे जाणून घेण्याची वृत्ती म्हणजे जिज्ञासू वृत्ती होय।
या पाठामध्ये राजूने चौकसपणा आणि जिज्ञासू वृत्ती दाखवली नसती तर धोंड्याबाबतचे रहस्य उलगडलं नसतं. त्याच्या गुणांमुळेच पृथ्वीवरील संकट समजले, म्हणून हे दोन्ही गुण खूप महत्त्वाचे आहेत. प्रश्न 6. कंसातील शब्द योग्य ठिकाणी वापरून रिकाम्या जागा पूर्ण करा. कंसात शब्द आहेत करडा, विचार शृंखला, अस्वस्थता, घालमेल. यामधील पहिली रिकामी जागा आहे लेखकांची टिंबटिंब तुटल्यामुळे त्यांना खूप राग आला. उत्तर लेखकांची विचार शृंखला तुटल्यामुळे त्यांना खूप राग आला. 2. शिक्षकांचा टिंबटिंब कटाक्ष बघून विद्यार्थी एकदम शांत बसले. उत्तर शिक्षकांचा करडा कटाक्ष बघून विद्यार्थी एकदम शांत बसले. 3. वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर होताना संजयच्या मनात प्रचंड टिंबटिंब होत होती. उत्तर वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर होताना संजयच्या मनात प्रचंड घालमेल होत होती. 4. रामरावांची टिंबटिंब बघून त्यांना ताबडतोब दवाखान्यात भरती केले. उत्तर रामरावांची अस्वस्थता बघून त्यांना ताबडतोब दवाखान्यात भरती केले. लिहिते होऊया. प्रश्न. राजूला ज्याप्रमाणे अनोखा धोंडा सापडला त्याप्रमाणे तुम्हाला कधी वेगवेगळ्या वस्तू सापडल्या का? त्या कोणत्या? उत्तर नदीकाठी मला वेगवेगळ्या रंगाचे खडे, शंख आणि मोठ्या शिंपल्या सापडल्या आहेत. समुद्रकिनारी मोठ्या आकाराचा शंख आणि डोंगरावर फिरायला गेलो तेव्हा मोठ्या आकाराची चमकणारी गारगोटी मला सापडली. 2. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आवडलेल्या राजूच्या कथेचा शेवटचा भाग हा काल्पनिक विज्ञान कथेचा भाग आहे. या पाठाचा शेवट बदलून वेगळ्या प्रकारे कथा पूर्ण करण्याचा प्रयत्न तुम्ही करा. उत्तर राजूला सापडलेला धोंडा त्याने पाटील सरांना दिला. पाटील सरांनी तो चकाकणारा धोंडा भाभा अणुसंशोधन विभागातील शास्त्रज्ञांकडे सुपूर्द केला. शास्त्रज्ञांनी त्यावर संशोधन करून तो नष्ट केला व माहिती फलक लिहून म्युझियममध्ये पाठवला. राजूला त्याच्या शोधाबद्दल त्या वर्षीचे भारत सरकारने शौर्य पदक बहाल केले. या कथेचा शेवट असाही आपल्याला करता येईल.